खुसखुशीत नारळाची वडी कधी खाल्ली आहे का? हे बघा, हाताने पटकन तुटते आणि बोटाने दाबली तरी तुटते, तोंडात घातले की पटकन विरघळते. ओल्या नारळाची वडी म्हटलं की ती थोडीशी मऊच असते, पण आपण अशी खुसखुशीत वडी केली आहे. रेसिपी बघूयात आता. कढईमध्ये एक पळी तूप घातले, त्याच्यामध्ये खिसलेला 1 वाटी ओला नारळ घातला आहे. 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. नंतर पाऊण वाटी गूळ घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, ज्याच्यामुळे वडी आपली मस्त खुसखुशीत होते. ते घातलं नाही तर वडी खुसखुशीतच होणार नाही. नंतर मग 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून पुन्हा असं परतून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे. आणि आता आला आपला सिक्रेट पदार्थ, हे पाववाटी मिल्क पावडर. सगळा ह्या वडीचा खेळ या मिल्क पावडरवरच आहे बरं का मंडळी. त्याच्यामुळेच वडी आपली छान आणि खुसखुशीत होते. आणि मिल्क पावडर घातलं की मिश्रण पण हे बघा कसं पटकन कोरडं झालं आहे. आता प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे. बटर पेपर जर नसेल तर तुम्ही प्लेटला तूप लावून घेऊ शकता. आणि मग त्याच्यामध्ये हे कोरडं झालेलं जे मिश्रण आहे नारळाचं ते घालायचं आणि चांगलं स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं आहे सगळ्या प्लेटमध्ये व्यवस्थित इक्वली सगळ्या बाजूने सारखं. आणि नंतर मग त्याच्या अशा वड्या पाडायच्यात. गरम गरम असतानाच वड्या पाडा, थंड झाल्यानंतर वड्या पाडायला जाऊ नका. नंतर आता ह्याच्यावर मी ड्रायफ्रूट घालते, पिस्ता घालते. तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता कोणतं. 10 मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा वरतीच ठेवून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा, थंड झाल्यानंतर कसं मस्त पटापटा ह्याच्या वड्या निघतात आणि किती सुंदर दिसत आहेत बघा. बघूनच खावीशी वाटते ना. हे इतकी छान ही वडी होते की तोंडात घालताच विरघळते आणि बोटाने दाबली तरी पटकन तुटते. अशी ही मस्त खुसखुशीत वडी आहे. हे बघा कशी आहे वडी, आहे का नाही भारी एकदम. आणि चव जर म्हणाल ना तर जन्मात कधी विसरणार नाही. काय मग, मस्त आहे ना रेसिपी.